शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी. त्याचबरोबर आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, मलकापूरला 35 एकर, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. आता हे लोडिंग चाललेलं आहे श्री सुधीर फुलारी साहेब बार्शीसाठी, त्याचबरोबर लातूरला नांदगावसाठी. हे दोन ठिकाणी ही गाडी अनलोडिंग होणार आहे. त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये वैरागमधील श्री अण्णासाहेब बोशेकर यांची पण नारळाची रोपं असणार आहेत. आता आजचं जे लोडिंग चालू आहे कोनोकार्पस सजीव कंपाऊंड, जे आपण शेतीच्या कंपाऊंडला, त्याचबरोबर मोठमोठे हॉटेल, मॉल असेल, अपार्टमेंट असेल, कॉलेज, ह्या सर्व ठिकाणी अगदी विद्यापीठाच्या बाजूला, हॉस्पिटलच्या बाजूला आपण बऱ्याच ठिकाणी कोनोकार्पस दिलेला आहे. 12 महिने हिरवंगार असणारं झाड, ग्रीनरी असणारं, ज्याला जनावर खात नाहीत आणि एका वर्षात हे झाड 12 ते 15 फूट उंची होत्या. कोनोकार्पसचं वैशिष्ट्य म्हणजे हिची कधीच पानगळ होत नाही आणि झाडाची जी पाहिजे ती उंची अगदी 50 फुटापर्यंत हे झाड वाढतं. एकदा लावल्यानंतर शेतकरी बंधूंना फळबागेच्या बाजूला कंपाऊंड म्हणून वापर केला तरी चालतो. सजीव कंपाऊंड असल्यामुळं दिसायला पण लुक चांगला येतो आणि कधी ही जी पानगळ होत नाही. आता जे मी लोडिंग चाललेलं आहे लातूर नांदगावसाठी, सरांनी क्रेशरच्या बाजूला कंपाऊंड करण्यासाठी हे 1.5 फुटाला झाड लावायचं आहे. झाड लावते वेळी आपण चारी मारायची आहे आणि चारीमध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमीट टाकून हे पिशवी पाडून रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर अगदी 1 वर्षात आपल्याला ही जी उंची जी आहे ती 12 ते 15 फूट जाणार आहे आणि 1.5 फुटावरती असल्यामुळं आपल्याला पाहिजे त्या उंचीपर्यंत आपण कट करू शकतो. सजीव कंपाऊंड असल्यामुळे आपल्याला 12 महिने हिरवगार, तर बरोबर तिची आडवी साईज व्हायला चालू त्यांनी भिंतच तयार करतं. दुसरी गोष्ट, याला जनावर खात नाहीत, त्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना शेतीच्या कंपाऊंडला हे चांगलं फायदेशीर असा कोनोकार्पस आहे. त्याचबरोबर सरळ वाढ आहे. तर अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. यानंतर श्री सुधीर फुलारी सर यांचे मलेशियन ग्रीन डॉर पण नारळ लोडिंग करणार आहोत. आणि तिसरं जे लोडिंग आहे अण्णासाहेब बोशेकर यांचं जे लोडिंग आहे ते नारळाचंच लोडिंग आहे वैरागसाठी. तर अशा प्रकारे सिलेक्शन करून रोपं दिली जातात. खराब रोपं वाटतात ती बाजूला काढतात. आपली नर्सरी 1982ची आहे. 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे, मागाल ते रोप, हवं ते झाड मिळतं. अगदी शेतकरी नसले तरी इथं पूर्ण झाडं सिलेक्शन करून देतो आहे आपण. हे आपलं वैशिष्ट्य आहे. आणि गाडी भरताना स्वतः मी असल्यामुळं जे रोप खराब वाटतं ते पहिलेच बाजूला काढण्यासाठी अशा प्रकारचं सर्व नियोजन केलेलं असतं. तर शेतकरी बंधूंना चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी